तरच आपण निघालो महाराष्ट्रातील एका भन्नाट आणि लेजेंडरी ट्रेकला, म्हणजेच हरिश्चंद्रगडला. रात्री आम्ही शिवाजीनगर पुण्यामधून सह्याद्रीगड ट्रेकर्स कम्युनिटीसोबत निघालो. आणि या ट्रेकची खास गोष्ट म्हणजे या ट्रेकची ट्रेक लीडर जो होती माझी एक मैत्रीण. म्हणजे ट्रेकपेक्षा अटेंडन्स जास्त इम्पॉर्टंट होती माझ्यासाठी. अर्धा तास झालं थांबलोय, अजून काय बस आलेली नाही. एवढा वेळ झाला तरी बस नाही आलेली आणि बस हा आमचा ट्रेक लिडर गेला. घेऊन जाईल कधीपासून का मला मला रात्री 9:30ला आम्ही निघालो आणि बसमध्ये फुल माहोल तयार झाला होता. मस्त गाणी, डान्स, ओरडणं, हसणं. काही लोक इतके एनर्जेटिक होते की त्यांना पाहून असं वाटलं हे ट्रेकला नाही तर थेट बिग बॉसमध्ये चाललेत. मजा मस्ती करत आम्ही पहाटे 5 वाजता हरिश्चंद्राच्या 5 नाही बेस विलेजला पोहोचलो. तिथे पोचल्यानंतर कळालं की क्लाउड फॉर्मेशन बघायला भरपूर लोक आलेले आहेत. इतकी गर्दी आणि एका क्षणाला वाटलं की आपण ट्रेकला आलोय की जत्रेचं झालोय. चारला पोहोचणार होतो ते 6ला ट्रेक चालू केलेला आहे. 5:30 वाजलेत. 5:30ला ट्रेक चालू केलाय. बघू आता, होप सो 7:30 पर्यंत वरती पोहोचेल. आणि आम्हाला जे हवं होतं ते वरती बघायला मिळेल. काय होतंय? जे हवं होतं ते वरती बघायला मिळेल. क्लाउड फॉर्मेशन म्हणतात त्याला. तेच ते कुठं आडन लोक येतात. नाही तर कळसुबाई सारखी सेम अवस्था होऊ शकते. नुसतंच धुके, पाऊस नाही पडला पाहिजे. एक छोटासा ग्लुकॉन डी ब्रेक. कैसा लग रहा है? बहुत बढ़िया लगा. फोटो ले रहा हूँ. जत्रा आहे नुसती. हळूहळू उजाडत होतं आणि आम्ही जसजसं वर जात होतो तसं धुकं पण वाढत होतं. कधी कधी तर अशी सिच्युएशन येत होती की पुढचा माणूस सोडा पुढचा दगड पण दिसत नव्हता.
पण मग जसं थोडा वारा यायचा आणि धुकं बाजूला व्हायचं, मग अशा ठिकाणी ना एकदम सिनेमॅटिक फोटो यायचे. सो खूप सारी मेहनत करून अत्यंत कष्टाने फायनल पोचलेलो आहे कोकण कड्याला. क्लाउड फॉर्मेशन दिसत नाही आम्हाला, कारण नुसतं क्लाउड येते. आम्ही खास क्लाउड गॅदरिंग बघायला गेलेलो, पण धुकं एवढं जास्त होतं की ते काय प्रॉपर बघायला मिळालं नाही आम्हाला. 4600 फुटावर क्लाउड गॅदरिंग नाही, पण क्राऊड गॅदरिंग तर नक्कीच बघून आलो. त्यानंतर सायदेगड ट्रेकर्स ग्रुपने गरमागरम मॅगी आणि चहाची सोय केली होती. कैसा लगा? पहाड़ों में मॅगी. त्यानंतर आम्ही गणेश गुहा बघायला गेलो. त्यानंतर सायदेगड ट्रेकर्स कम्युनिटीच्या एका ट्रेक लीडने आम्हाला हरिश्चंद्रगडाचा इतिहास सांगितला. तिथल्या वास्तू, गुहा, मंदिर यांचं हिस्टॉरिकल आणि स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स सांगितलं. त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले हरिश्चंद्रगड. आता जवळजवळ आपल्यातले 90% लोक फक्त क्लाउड गॅदरिंगचा जो व्ह्यू आहे, जो कोकण कड्यावरनं दिसतो, तो बघायला आलोय. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, पण एखाद्या समजा आपण किल्ल्यावर गेलो तर त्या किल्ल्यावरचं एक ऐतिहासिक, भौगोलिक आणि पौराणिक जे महत्त्व असतं ते सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण किल्ल्याला कोकण कडा जर सोडलं तर किल्ल्यावर बघण्यासारख्या आत्ताच्या कंडिशनला कुठल्या वास्तू आहेत त्या फक्त तुम्हाला सांगतो. कोकण कडा ते एक तुम्ही बघितला, त्यानंतर इथे येताना तुम्हाला या गुहा दिसल्या असतील. या गुहांचं बांधकाम सुद्धा त्याच वेळेस आहे. त्याच्यानंतर ह्या गणपती मंदिरात तुम्ही आलात. आता पहिले आपण या गणपती मंदिराचं कव्हर करून घेऊया. या गणपती मंदिरात तुम्ही गणपतीच्या पाया पडल्या तर कोणी एक असा माणूस आहे का ज्याला या गणपतीमध्ये काहीतरी वेगळं दिसलं? काही तर नाही. दातांचं, गणपतीच्या कपड्यांचं काहीच नाही आहे. उजवी सोंड, डावी सोंड, हात काहीच नाही. असं काहीतरी वेगळं जे तुम्ही कधीच कुठे बघितलेलं नसेल. कोणाला काही दिसलं? कोणी ऑब्झर्व केलं? नाही. कोरीव काम पण नाही. ठीक. तर त्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे, त्या गणपतीला उच्चिष्ट गणपती असं म्हणतात. आता माझी माहिती सांगून झाल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या गणपतीच्या इथे जा. गणपतीच्या खाली एक लिंगासारखा आकार आहे गणपती. ठीक आहे, गणपतीच्या खाली एक लिंगासारखा आकार आहे. आणि अशा गणपतीच्या मूर्त्या अभ्यासानुसार आणि माहितीप्रमाणे पूर्ण भारतभरात फक्त 7 ते 8 मूर्त्या आहेत. तर या गणपतीला उच्चिष्ट गणपती असं का म्हणतात? तर पौराणिक मान्यतेनुसार अशी एक दंतकथा आहे किंवा पौराणिक मान्यतेनुसार अशी एक कथा आहे की काही असुरांनी एक स्पेसिफिक अवतार घेतला होता आणि त्यांना भगवान शंकरांनी एक वरदान दिलं होतं की तुमचा जो वध आहे तो वध तुमच्याच कुळातल्या, म्हणजे तुमच्याच आयडेंटिकल माणसाकडून होईल. देवाकडनं त्याचा वध शक्य नाहीये. आता राक्षसाला कधी मारेल का? त्यांच्या कुळाचे ते मारणार नाही. तर गणपतीने हा राक्षसी म्हणजे एक तांत्रिक आपण जो म्हणतो तो अवतार घेतला होता आणि त्या राक्षसाला मारलं होतं. त्या गणपतीला उच्चिष्ट गणपती म्हणण्यामागचं कारण असं आहे की तांत्रिक विद्या किंवा तांत्रिक लोक जे असतात ते या ठिकाणी येऊन या गणपतीची आराधना करतात अशी मान्यता आहे. उष्ट अन्न जे असतं, आपण जेवल्यानंतर जे उष्ट अन्न फेकतो
ते उष्ट अन्न खाऊन तांत्रिक लोक या गणपतीची पूजा करतात, त्याच्यामुळे याला उच्चिष्ट गणपती असं संबोधलं जातं. आता ही जी माहिती आहे ही कुठेही समकालीन पुराव्याची नाहीये, परंतु या माहितीला काय म्हणतात एक विरोध करणारा किंवा माहितीला काउंटर पार्ट करणारा पण अजूनपर्यंत दावा कुठे आलेला नाहीये. त्याच्यामुळे जी माहिती आपण इतिहास संशोधन मंडळातून मिळालेली ती मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यामुळे या गणपतीला तुम्ही काय म्हणतात जाताना पुन्हा एकदा नीट बघा, कारण गणपती युजली कसं असतं आपल्या घरात एखादं जेव्हा शुभ कार्य असतं किंवा काही कार्य असू दे आपण पहिले गणपती बाप्पाची पूजा करतो. असं तुम्ही आज याच्या आधी 5 मिनिटाच्या आधी कधीच ऐकलं नसेल का एखाद्या गणपती बाप्पाची पूजा हे तांत्रिक किंवा आगरी लोक करतात. तर जेव्हा या ठिकाणी म्हणजे आता लोकल लोकांचं असं सांगणे की जेव्हा यावेळी या किल्ल्यावर ट्रेकर्सचा एवढा राबता नव्हता तेव्हा या गणपतीच्या इथे आगरी लोक येऊन बसायचे आणि त्यांची मंत्र साधना करायची. तर हा आहे या गणपतीचा थोडासा इतिहास. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगडावर बघण्यासारख्या वास्तुकितेत तुम्ही एक पश्चिमेचा कडा, ज्याला आता कोकण कडा म्हणून नाव प्रसिद्ध झालेलं आहे, तो कोकण कडा तुम्ही बघितला. त्याच्यानंतर गुहा बघितली, गणपतीचं मंदिर बघितलं. त्याच्यानंतर समोर जे आपल्याला दिसतंय ते आहे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. त्या हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरामध्ये पिंड आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता सध्या क्लाउड व्हायरल आहेत, पण ऑल टाइम व्हायरल हरिश्चंद्रगडावरचं एक ठिकाण म्हणजे ते एक खांब असलेली गुहा, ज्याच्यामध्ये ती एका खांबावर आपलं जग उभं आहे असं याच्यामध्ये दंतकथा सांगितली जाते. ते त्याच्या बाजूला आहे एक्झॅक्ट केदारेश्वराची गुहा त्याला म्हणतात. तर या सगळ्या जागा आहेत. तर थोडं या किल्ल्याच्या ऐतिहासिक माहितीबद्दल तुम्हाला सांगतो. आता माहिती वाचून दाखवण्यामागचं कारण असं आहे की विकिपीडियावर फार याची लिमिटेड माहिती आहे. त्याच्यामुळे आपण जी माहिती कोलेक्ट केलेली आहे ती इतिहास संशोधन मंडळातनं घेऊन आणि काही आपले परिचयाचे लोक जे याच्यावर काम करतात त्यांच्याकडनं घेऊन कोलेक्ट करून एक माहिती घेतलेली आहे. तर या गडाला हरिश्चंद्रगड असं नाव का पडलं तर सगळ्यांना माहिती असेल पूर्वी हरिश्चंद्र राजा होऊन गेले होते. दादासाहेब फाळकेंनी पहिला मराठी चित्रपट रिलीज केला, त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं कथा घेऊन हरिश्चंद्र राजाती. शनिवार 3 मे 1913 जो चित्रपट रिलीज झाला होता. तर त्या हरिश्चंद्र राजाच्या नावावरनं या किल्ल्याला हरिश्चंद्रगड असं नाव पडलं. या किल्ल्याच्या बाजूला तुम्हाला 2 शिखरं दिसतील. माझ्या डाव्या बाजूला म्हणजे या बाजूला या किल्ल्याचं सगळ्यात उंच शिखर म्हणजे तारामती शिखर आहे, ज्याच्यावरनं बरेच लोक सनराईजसाठी या किल्ल्यावर येतात. आणि किल्ल्याच्या त्या बाजूला रोहिदास शिखर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या किल्ल्याची आत्ताची लेटेस्ट जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे ती म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनेरी नावाचं ठिकाण आहे, सगळ्यांना माहिती असेल मोस्ट ऑफ द लोकांना. तर त्या अंजनेरीमध्ये 1970 मध्ये 2 ताम्रपट मिळाले. तर ताम्रपट म्हणजे काय, जुन्या काळात लोकांकडे जेव्हा कागद आणि पेन नव्हती लिहायला तेव्हा तांब्याच्या प्रतिवर किंवा सोन्याच्या किंवा चांदीच्या याच्यावर लोक लिहून ठेवायचे. त्या ताम्रपटामध्ये या भोगशक्ती नावाचं जे ताम्रपट आहे त्या भोगशक्ती नावाच्या राजाने जे ताम्रपट लिहून ठेवले होते तेव्हा त्याच्यामध्ये या हरिश्चंद्र राजाचा उल्लेख आढळतो. त्याच्यानंतर इसवी सन 625 म्हणजे कोणीतरी मगाशी मला वरती क्वेश्चन केला होता की हम लोग अभी फोर्ट पे है क्या, इस फोर्ट का क्या हिस्ट्री आहे. तर हा जो किल्ला आहे याचं बांधकामाचं कालखंड जर बघायला गेलं तर 6व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत, म्हणजे आपण आता 2026 मध्ये 625 पासून या किल्ल्याची निर्मिती होती असं इतिहासात पुरावे आहेत. यादवांच्या नंतर शिलाहार आले. शिलाहारांचा राजा झंज राजा होता, त्यांनी या मंदिराचं नंतर पालन पोषण केलं. तर 625 शतकामध्ये इथे कोणीतरी हरिश्चंद्र नावाचा राजा होऊन गेला, त्याच्यामुळे हरिश्चंद्रगड हे नाव पडलं. ही एक वेगळी कथा आहे त्याच्या मागे. त्याच्यानंतर 9व्या शतकामध्ये यादवांचा कालखंड संपल्यानंतर शिलाहारांचा एक राजा झंज होता, त्यांनी भीमाशंकराच्या आसपास, भीमाशंकर जे आपलं ज्योतिर्लिंग आहे त्याच्या आसपास मळगंगा नदीच्या आजूबाजूला 12 शिवलिंग बांधले. त्याच्यामधलं हे एक आहे, याचा एक ऐतिहासिक पुरावा आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगडाचे काही ऐतिहासिक पुरावे सांगायचे झाले तर 1747 आणि 48 या साली हा किल्ला मोगलांनी मराठ्यांकडून जिंकून घेतला. त्याच्यानंतर 75-76 साली इथे संताजी सावंत म्हणून या किल्ल्याचे किल्लेदार होते. तसं या किल्ल्याला लढाई किंवा या सगळ्या गोष्टींचा एवढा काही दुवा किंवा पुरावा नाहीये, पण या किल्ल्याचा वापर समकालीन पुराव्यांनुसार एक स्ट्रॅटेजिक पॉईंट म्हणून, एक वॉच पॉईंट म्हणून केला जायचा अशी इतिहासामध्ये नोंद आहे. त्याच्यानंतर मुघलांनंतर मग तो परत मराठ्यांनंतर मुघलांकडे गेला, मग ब्रिटिशांनी त्याच्यावर परकीय आक्रमणं केली. त्याच्यानंतर या किल्ल्याचं एक सर्वात महत्त्वाचं पौराणिक महत्त्व म्हणजे मराठीमध्ये खूप मोठे संत होऊन गेले, ते म्हणजे संत चांगदेव, योगीराज चांगदेव. तुम्हाला नाव माहिती असेल योगीराज चांगदेवांचं. तर योगीराज चांगदेवांचा खूप फेमस असा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे तत्वसार. त्या तत्वसार ग्रंथाची समाप्ती योगीराजांनी या किल्ल्यावर बसून केली होती. त्याच्यानंतर गडावर एक अशी हकीकत सांगितली जाते की नाशिकमध्ये विष्णुपंत जोशी नावाचे ब्राह्मण होते. त्यांनी एकदा नाशिकमध्ये एक दवंडी ऐकली.
की जो कोणी माणूस पश्चिमेचा कडा चढून वरती येईल, पश्चिमेचा कडा म्हणजे काय, तर कोकण कडा. पश्चिमेचा कडा का, तर तो ईस्ट फेसिंग आहे. बऱ्याच जणांनी सकाळी मला विचारलं की आम्हाला सनराईज बघायला मिळेल का नाही, तेव्हा मी त्यांना आन्सर दिलं होती की आपण आता जिथे चाललोय ती जागा ईस्ट फेसिंग आहे, तर सॉरी वेस्ट फेसिंग आहे. तर पश्चिमेचा कडा जो आहे तो पश्चिमेचा कडा जो कोणी सर करून येईल त्याला या किल्ल्याचा किल्लेदार बनवण्यात येईल. तर तेव्हा त्यांनी विष्णुपंत जोशांनी तो कडा सर करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांना वीरमरण आलं. त्याच्यानंतर 1818ची ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्यांची पत्नी जी आहे ती त्यांच्यासोबत सती गेली. ही या किल्ल्याची एक दुसरी ऐतिहासिक घटना आहे. त्याच्यानंतर या किल्ल्यावर तुम्हाला जे आता समोर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर दिसतंय, शंकराच्या मंदिरात जाताना बरीच लोक अजून सुद्धा आपण शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर शंकराच्या उंबऱ्यावर पाया पडतो. तर आता हे असं का नसतं करायचं, किंवा बरेच जण करत पण नसतील. म्हणजे शंकराच्या मंदिरात जाताना प्रथा अशी की शंकराच्या मंदिरात पहिले आपण उंबऱ्यावर आपलं उजवं पाऊल ठेवायचं असतं, वरती गणपती असतो, बाकी सगळ्या म्हणजे देवीच्या मंदिरात बाकी सगळ्या मंदिरात आपण उंबऱ्याला टच करतो, पण शंकराच्या मंदिरात उजवा पाय तिथे ठेवून आपण वरती गणपतीला नमस्कार करून आतमध्ये जातो. तर त्याच्या मागची कथा अशी आहे की भस्मासूर नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाला माणसं खायची किंवा म्हणजे खायची आग झाली होती. आपण आता म्हणतो ना की तुला भस्म्या लागलाय का, तर ते त्या काळातला संदर्भ आहे. भस्मासूर नावाचा राक्षस होता, त्याला खायची इतकी सवय लागली, त्याला खायची इतकी आग झाली, त्या आगीमुळे त्यांनी एक वेळ अशी आली की त्यांनी स्वतःला खायला सुरुवात केली. आणि तो भस्मासूर राक्षस भगवान शंकरांचा खूप मोठा भक्त होता. तर जेव्हा त्याचं फक्त एवढं मुंडकं बाकी राहिलं, त्यांनी स्वतःच्या शरीराला खालून खायला सुरुवात केली. आणि जेव्हा तो मुंडक्यापर्यंत आला तेव्हा भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला की तू आजपासून ज्या ज्या ठिकाणी माझी मंदिरं असतील त्या ठिकाणाच्या माझ्या उंबऱ्यावर असतील. जेव्हा जेव्हा माझी भक्त माझ्या पाया पडायला येतील पहिले ते तुझ्या डोक्यावर पाय ठेवतील. तू त्या सगळ्यांची वाईट कर्म आणि त्यांचे पाप खा आणि तुझं पोट भर. त्याच्यामुळे आता तुम्ही इथे गेलात किंवा कुठल्याही शंकराच्या मंदिरात गेलात तर बघायचं सेंटरला एक दैत्यरूपी असं स्ट्रक्चर असतं, राक्षसाचं स्ट्रक्चर असतं, आणि त्याच्याबरोबर 90 डिग्री परपेंडिक्युलरमध्ये गणपतीचा फोटो असतो. सेम तुम्हाला इथेही बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपण जेव्हा किल्ल्यामध्ये एंट्रन्स करू, मंदिरामध्ये एंट्रन्स करू, त्याच्या बाजूला 2 कीर्तिमुखं ठेवलेले आहेत. त्या कीर्तिमुखाचा वेगळा इतिहास आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही या मंदिराला बारकाईने बघितलं तर आता तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला एक छोटा नंदी दिसेल, मध्ये शंकराची पिंड आहे आणि त्याच्यानंतर एक मागे मोठा नंदी आहे जो ओरिजिनल नंदी आहे, पण तो नंदी पिंडीच्या या साईडला फेस करून आहे. तर याचं कारण असं आहे की परकीय आक्रमणांपासून या मंदिराला संरक्षित ठेवण्यासाठी किंवा या मंदिराचं संरक्षण करण्यासाठी स्थानिक जे गावकरी आहेत किंवा त्या काळचे जे इथले राजे होते, ज्यांच्या नंतर जे सगळ्या राजवटी झाल्या, त्यांनी त्या मंदिराचं स्ट्रक्चर बदललं. त्याच्यामुळे आपण आता या मंदिरात जो एंटर करू तो ॲक्च्युअल मंदिराचा एक्झिट आहे. तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला लगेच नोटीस होईल की मंदिराच्या पिंडीच्या समोर ओरिजिनल नंदी आहे, ज्या नंदीचं तोंड भग्न अवस्थेत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की या मंदिरावर किती आक्रमणं झाली. जसं तुम्ही या मंदिराच्या वास्तू बघू शकता, मंदिराचा जो कळस आहे तो आत्ता बसवलेला आहे, पण हे बाकीचं जेवढं मंदिराचं स्ट्रक्चर आहे हे सगळं तुम्हाला आयडेंटिकल दिसेल जर तुमच्यामधलं कोणी हम्पी भागात गेला असेल. हम्पी भागातल्या सगळ्या मंदिराची बांधकाम अशी, कारण तिकड हम्पीवर यादवांचं शासन होतं आणि अशी आयडेंटिकल मंदिरं तिकडे आहेत. पण आता मुघलांची आक्रमणं, त्याच्यानंतर ब्रिटिशांची आक्रमणं, त्याच्यानंतर एवढ्या सगळ्याला तोंड देऊन मंदिर आज सुद्धा त्याच दिमाखात उभं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया मंदिराच्या बाजूला असलेल्या सोशल मीडियावर एकदम प्रसिद्ध असलेली म्हणजे केदारेश्वराची गुहा. केदारेश्वराच्या गुहेची अशी दंतकथा सांगितली जाते की त्या गुहेला 4 खांब होते आणि ते 4 खांब हे 4 युगांचं प्रतीक होतं. सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. तर आता 3 युग संपले. तर अशी एक दंतकथा आहे की जेव्हा शेवटचा खांब पडेल तेव्हा या कलियुगाचा अंत होईल, अशी एक दंतकथा फार पूर्वीपासून चालत आलेली. ही गडाची एक एकंदरीत ऐतिहासिक, पौराणिक आणि भौगोलिक माहिती होती. भौगोलिकमध्ये जर या किल्ल्याचा तुम्हाला विस्तीर्ण म्हणजे हा किल्ला किती विस्तीर्ण आहे याचा जर प्रत्यय द्यायचा झाला तर हरिश्चंद्रगड हा अशा काही दुर्मिळ किल्ल्यांमध्ये मोडला जातो ज्याच्या सीमा, ज्याच्या बाँड्रीज आपण म्हणतो या 3 जिल्ह्यांमध्ये. कोकणकडा जर तुम्ही बघितला, कोकणकडा निर्माण करायचा किंवा कोकणकड्याचा हरिश्चंद्रगडावर कोकणकड्याचं मूलभूत महत्त्व हे होतं तेव्हा की हा एक वॉच टॉवर म्हणून ओळखला जायचा. आपला जो मुरबाडचा नाणेघाट आहे, नाणेघाट हा महाराजांच्या काळातला मुख्य व्यापारी मार्ग होता. त्याच्यानंतर तळ कोकणावर लक्ष ठेवण्यासाठी इथून स्ट्रॅटेजिक डिसिजन्स घेतले जायचे. त्याच्यामुळे ती जी बाँड्री आहे ती तुमची ठाणे जिल्ह्यात उतरते. त्याच्यानंतर तुम्ही जे बसलाय त्याच्या मागची जी बाजू आहे म्हणजे पुण्यावरनं जी लोक आली असतील, तुम्ही नगर मार्गे आला असाल तर हा या किल्ल्याची दुसरी बाजू नगर जिल्ह्यात उतरते. आणि जे मुंबई मार्गे लोक आलेत अकोल्या मार्गे, तर
तो जो आहे तो ठाणे जिल्ह्याची एक या किल्ल्याची बाउंड्री आहे. ह्या किल्ल्यावरनं जर तुम्हाला तिथे वातावरण स्पष्ट असेल तर आजूबाजूचे सह्याद्रीचे बरेच किल्ले बघायला मिळतात. तर ही होती या किल्ल्याची एक जेवढी आम्हाला माहिती तेवढी तुटपुंजी ऐतिहासिक, पौराणिक आणि एक भौगोलिक माहिती. तर ही माहिती देण्यामागचं कारण हेच होतं की आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा भेट देतो, स्पेशली आपल्या गड किल्ल्यांवर, त्या किल्ल्यांवर फक्त रीलवर काय दिसतं या गोष्टी जर तुम्ही कराच ऑब्व्हियसली, कारण ते आता प्रत्येकाच्या मनोरंजनाचं साधन झालेलं आहे. पण त्या किल्ल्यावर ती एक जागा सोडून बाकीच्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, हा गणपतीचं सांगितलं तेव्हा तुम्हाला सगळ्यांना शॉकिंग वाटलं असेल की असं सुद्धा गणपती असतो. मी तुम्हाला खाली शंकराचं सांगितलं तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की त्याच्या खाली जो भस्मासूर आहे त्याचा हा इतिहास आहे. त्याच्यानंतर केदारेश्वराची गुहा आहे. असं फक्त हरिश्चंद्रगडाचंच नाही, पण हरिश्चंद्रगडाचं एक अनन्यसाधारण महत्त्व काय, कारण हरिश्चंद्रगडाला भटक्यांची पंढरी असं म्हणून ओळखतात. तर भटक्यांची पंढरी का, तर हरिश्चंद्रगड तुम्हाला तिकडे कोकणकड्याचे सिनिक व्ह्यू पण देतो, इथे आल्यानंतर तुम्हाला इतिहास पण देतो, वरती तारामतीला गेल्यानंतर तुम्हाला भूगोल पण बघायला मिळतो, आणि त्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला आपलं पुराण हे किती रिच होतं, आपण सांस्कृतिक म्हणजे आपल्याला किती मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे याचा तुम्हाला प्रत्येक खाली गेल्यानंतर येईल. त्याच्यानंतर ही जी पुष्करणी आहे, जे तलाव टाईप तुम्हाला समोर दिसत आहे, ज्याच्यामध्ये आता पाणी नाही आहे, खाली गेलं असेल, त्या पुष्करणीमध्ये 12 देवांचं प्रतीक किंवा 12 काय म्हणू शकतो आपण त्याला, 12 आयडेंटिकल अशा गोष्टी ज्याच्यामधनं पाणी बाहेर येतं. ते तुम्ही पुष्करणी एकदा बघा. त्या पुष्करणीचं जे बांधकाम आहे ते तुम्हाला यादवांच्या काळात जी बांधकामं झाली आहेत किंवा राजस्थान साईडला जे पुष्करणी आहेत त्याला थोडं आयडेंटिकल दिसेल. त्याच्यानंतर मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घ्या. दर्शन घेतल्यानंतर त्याच्या लेफ्ट हँड साईडला मागे एक थंड पिण्याचं पाण्याचं टाक आहे, ज्याला 12ही महिने पाणी असतं. कोणाला जर खरंच पाणी पिण्याची इच्छा असेल किंवा गडावरचं पाणी खरंच कसं लागतं तिकडे तुम्ही प्या. त्याच्यानंतर केदारेश्वराच्या गुहेत जा. तर सांगण्यामागचं तात्पर्य हेच होतं की एखाद्या जागी आपण जेव्हा भेट देतो तेव्हा फक्त सोशल मीडियावर काय दिसतं हे न बघता त्या जागी आपण अजून काय एक्सप्लोर करू शकतो, किंवा आपल्याला समजा एखाद्याने विचारलं की बाबा हरिश्चंद्रगडावर गेल्यानंतर मी काय बघू, तर याचं फक्त उत्तर कोकणकडा हे न येता तू ह्या 4 जागा सुद्धा अजून बघू शकतो हे असायला पाहिजे. कारण आपल्या पूर्वजांनी किंवा महाराजांच्या काळापासून किंवा आता ह्या मंदिराचा इतिहास तर 6व्या शतकापासून आहे, जसं रायगडाचे पण बांधल्याचे पुरावे 6व्या शतकापासून आहे. तर तेव्हापासून आपले जे पूर्वज होते किंवा तेव्हापासून आपल्याला जो भौगोलिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे, तर त्याचं जतन आपण कसं करू शकतो. आता आपण इथे येऊन किल्ल्यासाठी काय करू नाही शकत, जे आपल्याला फिजिबल नाही आहे किंवा पॉसिबल नाही आहे. आपण काय करू शकतो, आपण ॲटलिस्ट ही माहिती 4 लोकांना स्प्रेड करू शकतो. आणि हरिश्चंद्रगडावर जाताना फक्त आणि फक्त कोकणकडा न बघता पूर्ण किल्ला बघा, पूर्ण किल्ला उतरा. बरं, हरिश्चंद्रगड चढायला खूप साऱ्या वाटा आहेत. बऱ्याच आता जे आलो ती एक कॉमन वाट आहे पाचनाईची. त्याच्यानंतर मुरबाडमधनं खिरेश्वर जे गाव आहे, जिथून काळू वॉटरफॉलचा बेस आहे, ती खिरेश्वर मार्ग तो सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर इकडे माकडनाळ आहे, नळीची वाट आहे. अशा हरिश्चंद्रगडाच्या 8-9 वेगवेगळ्या वाटा आहेत. तर त्यानंतर आम्ही केदारेश्वर केव बघायला गेलो. ही केव प्रसिद्ध आहे तिथल्या विशाल शिवलिंग आणि त्याच्याभोवती असलेल्या 4 खांबामुळे. हे 4 खांब 4 युगाचे प्रतीक मानले जातात. त्यानंतर आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिर बघितलं. हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेले आहे आणि याचं आर्किटेक्चर खरंच माइंड ब्लोईंग आहे. इतक्या वर्षापूर्वीसुद्धा इतकं सुंदर बांधकाम लोकांनी कसा केलं हेच प्रश्न पडतो. यानंतर आम्ही सप्ततीर्थ पुष्करणी बघितले. हे एक प्राचीन जलकुंड आहे. आणि मग फायनली रील्स, फोटोज, सेल्फीज काढत आम्ही गड उतरायला सुरुवात केली. तर सक्सेसफुली हरिश्चंद्रगड ट्रेक करून उतरत आहोत. येस, कसं वाटतंय कोकणकडा बघून? छान वाटतंय. मला बघायला आलं होतं ॲक्च्युली क्लाउडसाठी, बट इकडे सगळा फॉगच बघायला मिळाला आम्हाला आणि खूप सारा क्राऊड. बट ठीक आहे, जो व्ह्यू होता तो छान होता. क्लाउड गॅदरिंग बघायला नाही मिळालं नाही ना, पण ठीक आहे, फॉग तर बघितला. फॉग बघितला. क्लाउड गॅदरिंग फिर का भी देख लेंगे. येस, जत्रा होती, खूप जत्रा होती. ऑलमोस्ट 1000 लोक असतील गडावरती. मग एवढी तर जत्रा होती. मस्तपैकी आम्ही पाण्यात पाय टाकून बसलोय.
एकदम थंडगार पाणी आहे. हाय कर हाय. हाय. खूप छान पाणी आहे. मासे पण आहेत. ते मासे आहेत का नाही ते एक्झॅक्टली आम्हाला माहिती नाही. पण आहे. काहीतरी आहे. पण खरंच सांगायचं तर हरिश्चंद्रगड हा फक्त ट्रेक नाही, तो एक एक्सपिरियन्स आहे. चला तर मग भेटूया अजून एक ॲडव्हेंचर घेऊन पुढच्या ट्रेकमध्ये.